पार्टीचं कार्यालय समजून कला केंद्रात आलो काय? राष्ट्रवादी कला केंद्र. पुरोगामी महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावली राजकारण्यांनी. हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये अगदी लावणीचा खेळ रंगलाय. मला आज अतीव दुःख होतंय. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, पण हा महाराष्ट्र कोणत्या वळणावरती चाललाय? छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या समोर प्रत्येक माय माऊलीला आई म्हणल्या गेलं. अरे हे राज्यकर्ते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज सत्तेवरती आहे आणि त्यांच्याच कार्यालयामध्ये लावणीमध्ये आता काय बोलू, पुढे शब्द नाही सुचत आहे. मान्य महाराष्ट्राचे लोककला आहे ती, पण त्याला ठिकाणं आहेत, ते बघण्यासाठी ठिकाणं आहेत. आणि पदाधिकारी जर अशा लावण्या करून नाचत असतील आणि हे जर संस्कार यांच्याकडे असतील तर काय बोलावं. महाराज माफ करा, आज खरंच माफ करा, आम्ही चुकलोत राज्यकर्ते निवडायला. महाराज आम्हाला माफ करा. तुमच्याच महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगदी नंगानाच चालू आहे राजकारणाच्या नावानं. महाराज माफ करा. रयतेचं राज्य इथं उरलं नाही, इथं या बांडगुळांचं राज्य आलं आणि हे बांडगुळ कशीही आणि कुठंही आणि कसंही वागायला लागली. माननीय अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे, साहेब एकदा तुमच्या पक्षाचं संविधान वाचा. खरंच तुम्हाला गरज आहे ते वाचायची. आणि हे जर असे पदाधिकारी असतील, हा जर नंगानाच असा असेल, तर तुमचा राज्यकारभार कसा असेल हा आम्हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक सामान्य समजदार आणि सुसंस्कृत माणसाची मान अगदी शर्मेनं खाली गेली आहे. अजितदादा पवार साहेब, आता तरी पार्टीतल्या लोकांना सुधरवा आणि सामान्य जनतेची कामं करायला लावा. पार्टीचं कार्यालय म्हणजे विरंगुळा करून लावणीवरती नाचण्यासाठी नाही आहे, ते इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे. जनतेने तुम्हाला निवडून याच्यासाठी दिलं नाही. आज खरंच शोकांतिका वाटत आहे की मी या महाराष्ट्रामध्ये आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि इथं पक्ष फक्त आणि फक्त नंगानाच करत आहे.